नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत दही भेंडी। दही भेंडीसाठी लागणारं साहित्य बघा, इथं दाखवते मी तुम्हाला काय काय आपल्याला दही भेंडीसाठी लागणार आहे। तर हे पहा, इथं मी भेंडी घेतलेली आहे आणि ही भेंडी अशी उभी चिरून तुकडे करून अशी मध्ये उभी चिरलेली आहे। स्वच्छ धुवून घेतली आणि त्याचे असे अर्धे अर्धे तुकडे करून मध्ये चिरून घेतली। त्याच्यानंतर त्या भेंडीच्या फोडणीसाठी लागणारं साहित्य बघा, इथं ओवा आहे अर्धा चमचा, जिरं आहे अर्धा चमचा, इथं मेथी दाणे पाव चमचा आहेत, पांढरे तीळ आहेत ते अर्धा चमचा आहे आणि बडीशेप अर्धा चमचा आहे। आणि इथं आपण एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलाय आणि मिरचीचे तुकडे घेतलेत, हिरवी मिरची चिरून घेतली बारीक। आणि इथं एक वाटी दही घेतलंय। आता दही बघू, आपल्याला जर जास्ती लागलं तर इथं दही अजून घ्यावं लागेल, पण मी आता सध्या तरी एक वाटी घेतलेलं आहे। आता हे सगळं मी कृती दाखवते तुम्हाला ह्याची काय करायचं। इथं आपण कढईमध्ये तेल तापत ठेवले, आता त्याच्यामध्ये आपल्याला भेंडी तळून घ्यायची। हे पहा, अशा पद्धतीने आपण आता ही भेंडी तळून घेणार आहे। गॅस फास्ट ठेवलाय मी। आपल्याला तेलामध्ये आपण तळूनच कंप्लीट तळून घ्यायची, ही भेंडी परतायची नाहीये। अशी आपण आता भेंडी तळून घेणार आहे ही। हे पहा, अशा प्रकारे आपल्याला ही भेंडी तळून घ्यायची। एकदम खरपूस तळायची नाहीये, पण तिचा चिकटपणा जायला पाहिजे अशी तळायची आपल्याला। ही भेंडी चिकट नाही राहून द्यायची। आपण जेव्हा तेलामध्ये भेंडी तळणार तेव्हा तिचा बराचसा चिकटपणा कमी होतो। तर अशा पद्धतीने आपली भेंडी तळून झाली। मी आता काढून घेते। हे बघा, अशी आपल्याला भेंडी तळायची ही। आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आपण आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये आता हे सगळे मसाल्याचे आपण जे घेतलं होतं फोडणीचं ते टाकतोय। जिरं टाकले, मेथी दाणे टाकलेत, ओवा टाकलेला आहे, बडीशेप टाकली आणि हे तीळ टाकलेत। आणि आता हे छानपैकी आपण परतवून घेणार आहे। फोडणी झालेली आहे आपली। आता ह्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया। झटपट होणारी रेसिपी आहे ही आणि खूप छान होते बरं का। आपण नेहमी तीच भाजी खाऊन कंटाळा येतो भेंडीची, तर अशा प्रकारे एकदा करून बघा तुम्ही, खूप छान होते ही भाजी। आता ही खरं ही भाजी ओरिसामध्ये जास्ती केली जाते। आता त्यांच्याकडे आपण तीळ वापरलेत, पण त्यांच्याकडे कलोंजी वापरतात। कलोंजी म्हणजे कांद्याचं बी असतं बारीक, ते वापरतात। आता माझ्याकडे नव्हतं कांद्याचं बी म्हणून मी तीळ टाकले, पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही तिळाच्या ऐवजी कलोंजी वापरा। आणि ह्या जी आपली दही भेंडी आपण करतोय ह्याला अजिबात सुद्धा म्हणजे हे जे आपले लाल मिरची पावडर किंवा हळद असं काही टाकायचं नाहीये। कंप्लीट आपल्याला तो दह्याचा पांढरेपणा आहे तो दिसायला पाहिजे। आता हा कांदा सुद्धा आपल्याला एकदम लाल परतायचा नाहीये बरं का, अर्धा कच्चा ठेवायचा आहे। म्हणजे पूर्ण असा मऊसर नाही करून घ्यायचा, थोडासा कच्चा ठेवायचा आहे। आता त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकते। अशा प्रकारे आपण आता हे सुद्धा परतून घेतोय। आपला आता हा मिरची आणि कांदा झालेला आहे परतून। आता आपण तेलामध्ये भेंडी टाकलेली आहे आणि हे छानपैकी आपण आता भेंडी परतून घेतोय। इथं बघा मंडळी, आपण कांदा अजिबात सुद्धा लाल परतलेला नाहीये, आपण कांदा कच्चा ठेवलेला आहे, जास्ती परतलेला नाहीये। आणि कुठलेही मसाले आपण हळद हिंग काही वापरलेलं नाही, लाल मिरची पावडर नाहीये। आपल्याला ही भेंडी फक्त कांदा मिरची आणि हे जे मी फोडणीला टाकलेलं आहे बडीशेप जिरं
आणि ह्याच्यामध्येच आपल्याला फोडणी करायची भेंडीची। आणि आता मी दही चांगलं फेटून घेणार आहे हे, आणि ते आपण टाकूया भेंडीला। आता आपण ह्या भेंडीमध्ये दही टाकणार आहे। बघा मंडळी, मी व्यवस्थित बघा मी काय फोडणीला दिलं ते। हे जे आपण जे फोडणीचं इथं साहित्य वापरलंय त्या साहित्याला पंचपुरण असं म्हणतात। ही ओडिसाची रेसिपी आहे। माझ्या मुलाचा मित्र ओडिसाचा आहे, त्याने 1-2 वेळा मला ही रेसिपी सांगितली आणि मी केली। खूप छान होते बरं का, तुम्ही करून बघा। तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला हळद किंवा लाल मिरची पावडर वापरायचं नाही, कारण आपल्याला दह्याचा पांढरा शुभ्रपणा आणि त्याच्यामध्ये हिरवी भेंडी असं हा रेसिपी करायची। तर दाखवते मी आता। हे दही टाकते, हे पहा दही छानपैकी फेटून घेतलेलं आहे मी, आणि हे दही टाकलं आहे आपण। आणि आता पुन्हा एकदा आपण उलटण्याने फिरवून घेणार आहे। तर इथे आपण झाकण ठेवणार आहे थोडा वेळ, 1-5 मिनिटासाठी, आणि मग आपण बघूया। हे पहा मंडळी, 2 मिनिटासाठीच आपण झाकण ठेवलं होतं दह्यावरती। दह्याला उकळी येऊन द्यायची ना, नाही तर दही फुटतं। हे पहा, उकळी नाही येऊन द्यायची, 2 मिनिटासाठी फक्त झाकण ठेवून आपल्याला वाफ काढायची ह्या भेंडीची। अशा प्रकारे आपली आता भेंडी तर आपण तळून घेतल्यामुळे शिजलेली, अशा प्रकारे आपली दही भेंडी तयार आहे। तर हे पहा, अशा प्रकारे आपण आता ही भेंडी सर्व करतोय। जेव्हा आपण भेंडी भाजीमध्ये टाकतो, दही टाकतो भाजीमध्ये, त्यावेळेस अजिबात सुद्धा आपल्याला उकळून द्यायचं नाहीये बरं का, नाही तर दही फुटतं। अशा प्रकारे आपली दही भेंडी तयार आहे। करून बघा, खाऊन बघा। आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद मंडळी।